अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारा बातमी। छत्रपती संभाजीनगरमधील MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर परिसरातील बालाजीनगर येथे एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली। घटना 17 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सचिन साहेबराव नरोडे वय 38 असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। राहणार बालाजीनगर, क्रांतीनगर, साजापूर गट नंबर येथे हा व्यक्ती वास्तव्यास होता। मूळ गाव शिलेगाव गंगापूर आहे। मिळालेल्या माहितीनुसार साजापूर बालाजीनगर येथे नरोडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू होतं। कामाची पाहणी करत ते होते। लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत सचिन नरोडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस उपायुक्त महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गोरमे, वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रवीण पाथरकर, अशोक इंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र ही हत्या का झाली आणि कोणी केली याचा पोलीस शोध घेत आहेत। 8 ते 9च्या दरम्यान बालाजीनगर साजापूर एरियामध्ये सचिन नरोडे नावाचा एक इसमास गोळीबाराची एक घटना घडलेली आहे। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस पुढील चौकशी करत आहे। काही तपासाचे काही हाती लागले सर? आम्ही तपास करत आहोत। काही सूत्र आमच्या हाती लागलेली आहेत। पुढील माहिती लवकरच आपल्या समोर येईल। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।